किल्ले रायगड येथील भ्रष्टाचार, निकृष्ट विकास कामे आणि ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणातील अनियमिततेविरोधात पुण्यात शिवप्रेमी आणि युवकांनी भव्य बाईक रॅली काढत जोरदार आंदोलन केलं। रायगड विकास प्राधिकरण बरखास्त करा, रायगड वाचवा आणि इतिहासाचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। ही रॅली लाल महाल येथून सुरू होऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली। आंदोलनकर्त्यांनी रायगडावरील निकृष्ट बांधकामे तात्काळ थांबवण्याची, SIT चौकशी, थर्ड पार्टी ऑडिट आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली। तसेच रायगडावरील सुरक्षा व्यवस्था, ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। या आंदोलनात शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज जी आम्ही बाईक रॅली काढली होती, म्हणजे थोडक्यात रायगड प्राधिकरणाचा निषेध करण्यासाठी आम्ही बाईक रॅली काढली होती। त्याचं कारण काय की रायगडवर 2017 पासून जे रायगड प्राधिकरणामार्फत चालू असलेलं काम ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि संशयास्पद आहे। त्याच्या संदर्भातच आम्ही ही रॅली काढलेली आहे बाईक। आणि जे काही रायगडवर ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड चालू आहे ते थांबवण्यासाठी आम्ही ही रॅली काढली होती। काय त्याच्यामध्ये दोष आहेत? दोष म्हणजे असं घटना घडली होती, ज्यावेळेस आम्ही रायगडावर ज्या वेळेस अभ्यास करायला जातो आणि ज्या वेळेस म्हणजे आम्ही जातीचे ट्रेकर आहोत, जातीचे शिवभक्त आहोत आणि आम्ही रक्तालाच शिवभक्त म्हणजे जन्मालाच शिवभक्त म्हणून आलेलो। तर ज्यावेळेस आम्ही रायगड असेल आणि इतर गडांवर फिरत असताना, आणि आता मुद्दा आहे रायगडाचा, तर रायगडाबद्दल बोलूयात। ज्यावेळेस आम्ही रायगडावर फिरत होतो, रायगडवर ज्यावेळेस आम्ही ट्रेक करत असताना खालून चालत होतो पायरी मार्गावर, तर आम्ही काही ठिकाणी आम्ही माझ्यासोबत सहकारी असलेले बसले आणि ते सगळ्यात पहिली गोष्ट घडली। आणि ते बसल्यानंतर त्याचा दगड लगेच हल्ला की अरे बाबा हे काय की कसा काय दगड हलतोय। मग आम्ही तो दगड बाजूला काढला, दुसऱ्या दगडाला धक्का मारला, तोही दगड पडला, तिसऱ्या दगडाला पडला, धक्का दिला, तोही दगड पडला। म्हणजे एक एक दगड पडत गेलं। आजपर्यंत 200-300 दगड पडलेले आहेत अशा अंकाने ढकलून। त्याचे मी तुम्हाला फुटेज पण देतो। त्याचबरोबर हे तर पहिल्यापासून हे जाताना झालंच। ज्यावेळेस मी नंतर पुन्हा रायगडावर गेलो, म्हणजे म्हणतो ना दर 15-20 दिवसांनी, महिन्यातून माझी वारी होतेच रायगडावर। की ज्या दिवशी मला असं वाटलं की रायगडावर एवढा सगळा मोठा निधी आला आणि एवढं सगळं सरकारने एक एवढी चांगली मोहीम राबवली आहे रायगड वाचवण्यासाठी, आणि त्या मी हा विचार केला की नक्की हे काम तरी पाहूयात काय आहे। तर एवढा अभ्यास केला की मी सगळ्यात पहिला आता तुम्हाला पायरी मार्गाचा अभ्यास सांगतो की ज्यावेळेस मी हे दगडी पाडत होतो, हाताच्या हलक्या धक्क्याने ते पडत होते, म्हणजे अंगठ्याने मी पाडलेले आहेत। त्यानंतर जे मोर्टर असतं, हे मिश्रण म्हणतो त्याला आपण, चुना, बेळबळ, सुरकी, उडीद डाळ इत्यादी गोष्टींपासून वापरून करून त्याच्यावर जे त्याच्यामध्ये बांधकाम केलेलं आहे 2 दगडांच्या सांधे भरण्यासाठी। तर हे सांधे भरल्यानंतर जे भरण्यासाठी जे वापरत होतं ते मटेरियल ते अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं। दावे तर खूप चांगले गेलेले आहेत, त्यांचे व्हिडिओ युट्यूबला तुम्हाला भेटून जाईल रायगड प्राधिकरणाचे। त्याचा पूर्णपणे परिणाम आहे जागतिक लेवलला जो काही होऊ शकतो, काय परिणाम होऊ शकतो? परिणाम होऊ शकतो की ज्या बाहेरच्या देशामधून पर्यटक येतात, आता जर छत्रपती शिवरायांचे 12 गड जे युनेस्को मध्ये गेलेले आहेत, आज त्यालाच आकर्षण होऊन विदेशातले पर्यटक या भारत देशामध्ये छत्रपती शिवरायांचे गड पाहण्यासाठी येतात। आणि जर एखादा विदेशातला पर्यटक त्याच भारत देशामध्ये आला आणि रायगडावर गेला चला तो पायरीने चालत गेला, त्याला कोणी व्यक्ती कुठलाही व्यक्ती जाऊ द्याल, वॉशरूम लागलं त्याला, तो म्हणाल की बाबा मला आता वॉशरूम जाईल, इकडे तिकडे चौकशी करेल। आपल्यातलेच लोक असे आहेत की सांगतील की रायगडावर वॉशरूमच नाही, तो कुठेतरी जाणार। तो हे कुठे लिहू शकतो, त्याच्या सोशल मीडियावर लिहू शकतो, त्याला टॉयलेट लागलं माणसामध्ये, जा डोंगरामध्ये, जा कुठेतरी झाडीमध्ये, ते त्यांनी जर सांगितलं आणि हा असा कुठं मजकूर लिहिला सोशल मीडियावर टाकला, आणि विदेशी लोकांचे जे सोशल मीडियाचे स्टेटमेंट आहेत हे आज इंडियामध्ये काही क्षणामध्ये किती व्हायरल होतात। म्हणजे म्हणतो ना तासाभरात मिलियन 4-4, 5-5 मिलियन व्ह्यू येतात। पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका म्हणजे हीच असणार की आता वेगवेगळ्या माध्यमांमार्फत आम्ही सरकारपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला, जसं संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण समोरून काही अशी उत्तरं आलेली आहेत। तुम्हाला एक गोष्ट वेगळी सांगायचीच राहून गेली मागाशी सुद्धा, की तर आम्हाला जानेवारी महिन्यामध्ये एक जॉईंट व्हिजिटही ठरलेली होती। त्या व्हिजिटसाठी ते कधीच समोर आले नाहीत। कदाचित त्यांना या गोष्टीची भीती असावी हे जर व्हिजिटसाठी यांनी जर आले आमच्या समोर
आणि आम्ही व्हिजिट यांच्यासोबत झाली आमची, तर आमच्याच बांधकामाचं आम्हाला चांगलं आहे म्हणून हे आम्हाला सांगता येणार नाही. ह्याच कारणाला भिवून ते कधी पीडब्ल्यूडीचे अधिकारी व्हिजिटसाठी आणि रायगड प्राधिकरणाचे अधिकारी व्हिजिटसाठी समोर आलेले नाहीयेत. तर आता ही गोष्ट आहे, त्याच्यामुळे आता आम्ही एक भूमिका असेल, आम्ही सगळ्या गोष्टींचा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, सगळ्या माध्यमांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. थेट कायदेशीररित्या सगळ्या मार्फत आम्ही आवाज उठवलेला आहे. आता आमची हीच भूमिका असेल, आज किंवा उद्या 12 वाजेपर्यंत यांनी जर याच्यावर कठोर, आम्ही सांगतो म्हणजे आम्हाला कशी मागणी पाहिजे तुमच्या मार्फतच सांगतो की आम्हाला मागणी अशी हवी आहे, जे काही रायगडवर जे काही बांधकाम झालेलं आहे त्याची जॉईंट चौकशी व्हायला हवी, जॉईंट व्हिजिट व्हायला हवी. ती चौकशी कशी असायला हवी, तुमच्यासारखे जे आपण म्हणतो ना एक अंग आहे लोकशाहीचा, एक पिलर मानला जातो, तुमचा तो एक पिलर आम्हाला हवा आहे. त्यासोबत या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा विषय येतो, त्याच्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजचे आर्किओलॉजीचे म्हणजे कन्झर्वेशनचे काही प्रोफेसर, इतिहास अभ्यासक, कारण की हा आपला छत्रपती शिवरायांचा गड आहे, त्याला इतिहासाशिवाय हा पूर्ण होऊ शकत नाही. या सगळ्या मागण्या पूर्ण होतील, करावेच लागतील. हे झालं नाही तर उद्या आम्ही उपोषण करू, करावीच लागेल. आणि उपोषण आमची हीच जागा ठरवत आहे. आता आम्हाला परमिशन तिथं चालूच आहे प्रक्रिया, तर त्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला कळूच.